बिग बॉसच्या घरात आल्या आल्या तिघीजणी एकत्र मैत्रिणी झाल्या, त्या म्हणजे आर्या जाधव, जान्हवी किल्लेदार आणि योगिता. नॉमिनेशनच्या वेळी योगिता आणि जान्हवीचं वाजल्यानंतर योगिता या ग्रुपमधून वेगळी झाली. त्यानंतर आर्याचंही जान्हवीसोबत वाजायला लागलं. जान्हवी डबल ढोलकी असल्यामुळे दोन्हीकडे बोलते असं आर्याचं म्हणणं होतं. तर आर्या नॉमिनेशनला घाबरून अरबाज आणि निकीच्या पुढे मागे करत होती आणि आता कशी बदलली आहे, निकी आणि अरबाजनं तिला कसं वाचवलं याचे ढोल जान्हवी घरच्यांसमोर पिटत आहे. जान्हवी आता अरबाज निकीच्या ग्रुपमध्ये गेल्यामुळे आर्या प्रचंड चिडली आहे. यातच जान्हवीने आर्याला डिवचलं आणि घरच्यांसमोर तिला उलट बोलली. यावेळी आर्याही तिला बरंच काही उलट बोलली. भांडणादरम्यान जान्हवी म्हणते की नॉमिनेशन दरम्यान आर्या किती फडफड करत होती. त्यावर आर्या म्हणते, माझ्यामध्ये तुम्ही आत येऊ नका. तर जान्हवी आर्याला म्हणते, किती दिवस बिग बॉस मराठीच्या घरात राहतेस ना, तेच बघते मी. यानंतर या दोघींमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. या दरम्यान जान्हवी आर्याच्या अंगावर धावून आली आणि तिने तिच्या हातावर मारलं. हातावर जोरात लागल्यानंतर आर्याने देखील रागात येऊन तिला थोबडवलं. या दोघीही हाताबाईवर उतरल्या. आता पुढे काय घडणार? बिग बॉस या दोघींना शिक्षा करणार का? यासाठी तुम्हाला हा संपूर्ण एपिसोड आज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर पाहावा लागेल. सोबतच अशाच एपिसोड अपडेट्ससाठी पाहत राहा SB मराठी एंटरटेनमेंट आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.